ही स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर 30 नोव्हेंबरला गुरुवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे। तर ही चतुर्थी कार्तिक महिन्यामध्ये आल्यामुळे या चतुर्थीला असं वेगळं असं महत्त्व आलेलं आहे। तर संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणी करत असेल तर त्यांच्यावर कोणतेही संकट हे येत नसतं। त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीला पूजा आणि व्रत केल्याने गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना इच्छा या पूर्ण करत असतात। तर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता बुद्धीचे देवता असे विविध नावांनी ओळखलं जातं। तर ही चतुर्थी आहे ती गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपण उपवास व्रत केले तर गणपती बाप्पा हे आपल्यावर प्रसन्न होतात। तर आपण इतर वेळेस गणपती बाप्पांची पूजा करत असतो, परंतु चतुर्थीच्या दिवशी जे काही उपाय केले तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होत असतो। त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना सर्व पूजनीय मानले जातं, म्हणजे कोणतेही कार्य असू दे सर्वप्रथम पूजा ही गणपती बाप्पाचीच होत असते। कोणतेही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या आव्हानाने सुरुवात केली जाते, यानंतरच ते शुभ कार्य असतं ते पार पडत असतं। तर या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा तर करायची आहे, परंतु यासोबतच काही उपाय देखील करायला हवेत। हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे हे दूर होतात। गणपती बाप्पा विघ्न नष्ट करणारे बुद्धीचे देवता मानले जाते, त्यामुळे आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी जास्तीत जास्त उपाय हे करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांच्यासाठी एक उपाय सांगणार आहे। तर हा उपाय आहे तर त्या मुलाची आई बहीण किंवा काकी कोणीही हा उपाय करू शकतं। अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी असा हा उपाय आहे। तर मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न हे दूर होतील। अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल। त्यापूर्वी जे कोणी नवीन चॅनलवरती असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर सर्वप्रथम आपल्या घरात गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती ही असायलाच हवी। रोजच्या रोज आपण गणपती बाप्पांची पूजा देखील करायची आहे। तर आता उपाय आपण पाहू कोणता उपाय करायचा आहे ते। तर त्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक तांब्याचा कळश लागणार आहे, म्हणजे छोटा असेल तुमच्याकडे तरी चालेल किंवा मोठा असेल तरी चालेल। हा कळश आहे तो स्वच्छ असावा। त्यानंतर आपल्याला आपल्या कळशामध्ये हिरवे मूग हे ठेवायचे आहेत, म्हणजे कळश पूर्णपणे भरेल इतके मूग आपल्याला त्या कळशामध्ये ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि मग धूप अगरबत्ती घ्यायची आहे, 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। त्याचप्रमाणे जास्वंदीच्या फुलाची माळ जर असेल तर ती घ्यायची आहे, म्हणजे 11 जास्वंदीच्या फुलाची माळ किंवा 21 जास्वंदीच्या फुलाची माळ ही अवश्य असावीच। जर नसेल तर एक फुल असेल तरी काही हरकत नाही, परंतु असेल तर त्याचे आपल्याला जास्त लाभ होणार आहे। किंवा तुम्ही झेंडूच्या फुलाची माळ बनवली आणि ती जरी घेतली तरी काही हरकत नाही, कारण गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल हे अतिशय प्रिय आहे। त्याचप्रमाणे झेंडूचे फुले देखील गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। प्रत्येक गावामध्ये एक तरी गणपती बाप्पांचं मंदिर हे असतंच, यामुळे तिथे जाऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपण जी माळ बनवलेली आहे, म्हणजे जास्वंदीच्या फुलांची माळ बनवलेली आहे, ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। जर ती नसेल तर जास्वंदीचं एखादं फूल असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकतो, किंवा झेंडूच्या फुलाची माळ असेल तर ती अर्पण करायची आहे। मग दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। जर तुम्ही घरून दिवा नेलेला असेल तर तो लावा, किंवा नसेल तर तिथे असेल तो दिवा तुम्ही लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की दुर्वा आहेत त्या तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत, म्हणजे गणपती बाप्पांच्या कपाळाला त्या दुर्वा लावायच्या आहेत आणि मग गणपती बाप्पांच्या चरणापाशी त्या दुर्वा आपल्याला अर्पण करायच्या आहेत। आपण जो लाल कापड घेतलेला आहे
तर तो तिथे गेल्यावरती गणपती बाप्पांच्या समोर तो कापड असा पसरवायचा आहे, म्हणजे लाल कापड आहे तो. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ते हिरवे मूग आपण तांब्यामध्ये घेतलेले आहेत ते तिथे ओतायचे आहेत. आणि ते ओतत असताना मग आपण गणपती बाप्पांना मनामध्ये प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलांसाठी तुम्हाला गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे, गणपती बाप्पांना तुम्हाला नवस करायचा आहे. आणि मग तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव घ्यायचं आहे. म्हणजे तुमचे जर 2 मुलं असेल तर दोन्ही मुलांच्यासाठी, मुलगा मुलगी असेल तरी काही हरकत नाही, दोघांच्यासाठी हा एकच उपाय आहे. तर दोन्ही मुले असतील तर दोन्ही मुलांची तुम्हाला नावे घ्यायची आहेत. तर मग असं म्हणायचं आहे की हे विघ्नहर्ता, तुम्ही सर्व विघ्न दूर करणारे आहात, माझ्या मुलांवरती कोणतेही संकट येऊ देऊ नका, यासाठी मी हा उपाय करत आहे. यामुळे माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, त्याचं अभ्यासामध्ये लक्ष लागू दे, त्याचप्रमाणे नोकरीमध्ये प्रगती होऊ दे, त्याचप्रमाणे व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये देखील फायदा होऊ दे. अशा प्रकारे आपल्याला ज्या काही समस्या आहेत, तुमच्या जेवढ्या काही समस्या मुलांबाबत असतील त्या तेवढ्या समस्या तुम्हाला मनापासून गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत. हे बोलत असताना आपल्या ते हिरवे मूग आहेत ते आपल्याला लाल कपड्यामध्ये ओतायचे आहेत. यानंतर जे लाल वस्त्र आहे त्याच्यामध्ये हिरवे मूग आहेत त्याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे. याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा एक मंत्र आहे तो 21 वेळा बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. हा मंत्र तुम्हाला 21 वेळा बोलायचा आहे. किंवा तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल किंवा तुम्हाला येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. मग मुलं तुमच्या जवळ असतील तर तेव्हा तुम्हाला मुलांना गणपती अथर्वशीर्ष हे 1 वेळा पठण करून घ्यायचं आहे. जर तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः देखील गणपती अथर्वशीर्ष हे पठण करायचं आहे. किंवा तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती असेल, जसे की भाऊ असेल, त्याचे वडील असेल, तर त्यांनी देखील गणपती अथर्वशीर्ष हे पठण केले तरी त्याचा देखील लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे जर मुलं मोठी असतील तर त्यांना स्वतःलाच गणपती अथर्वशीर्ष हे पठण करायला सांगायला हवे. हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या मुलांचं नाव घ्यायचं आहे आणि मुलांची जी काही इच्छा आहे ती सुद्धा व्यक्त करायची आहे. याच्यानंतर ती मुगांची पोटली आपण तयार केलेली आहे तर ती पोटली घ्यायची आहे. आणि जर मुलं असतील तर मुलांना सोबत घेऊन तुम्हाला एखाद्या नदी तलाव असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. आणि मग जी पोटली आपण तयार केलेली आहे हिरव्या मुगांची, तर ती पोटली आहे ती मुलांना सोडायला सांगायची आहे. आणि मुलांच्या हातूनच ते हिरवे मूग आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत. त्यापूर्वी मूग पाण्यामध्ये सोडता वेळेस मुलांची जी काही इच्छा असेल तर ती त्याला व्यक्त करायला सांगायची आहे. आणि मगच हिरवे मूग आहेत ते पाण्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत. आणि मुलं जर लहान असतील तर मग स्वतः आईने हा उपाय केला तरी काही हरकत नाही. आणि मग तो लाल वस्त्र आहे तो देखील आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. आणि अजून एक उपाय हा आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच करायचा आहे. कारण ही संकष्टी चतुर्थी आहे ती मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी तुम्ही मुलांसाठी जास्तीत जास्त उपाय करा. यामुळे मुलांची बुद्धी तीक्ष्ण आणि चालाक होते. त्याचप्रमाणे बघा, मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करत असतात त्या ठिकाणी गणपती बाप्पा आणि सरस्वती मातेचा फोटो हा अवश्य लावावा. त्याचप्रमाणे मुलं महत्त्वाची परीक्षा किंवा इंटरव्ह्यूला जात असताना गणपती बाप्पांचं दर्शन घेऊनच मुलांना पाठवायचं आहे. किंवा तुमची मुलं लहान असतील तर मुलं स्कूलला जाता वेळेस तुम्हाला त्यांना गणपती बाप्पांचं दर्शन घेऊनच स्कूलला पाठवायचं आहे. अशामुळे गणपती बाप्पांची त्यांच्यावर कृपा राहते. असं केल्याने मुलांचं अभ्यासामध्ये मन लागतं. जे काही ते वाचतात लिहितात ते त्यांच्या लक्षात राहतं. मुलांची ही प्रगती होत असते. जर तुम्हाला मंथली प्रॉब्लेम आला किंवा सुतक झाला असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांचा हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः असं लिहा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.